26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अनेक नियम आणि त्याचे प्रोटोकॉल आहेत. हा संवेदनशील असा विषय आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे शासकीय ध्वजारोहण व्यासपीठावर उपस्थित राहणे आक्षेपार्ह आहे, असे मत प्रसार माध्यमांशी बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी मांडले. पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद सुरू असताना अनिकेत तटकरे प्रजासत्ताक दिनाच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले. असे उपस्थित राहणे चुकीचे असल्याचे माजी आमदार पंडित पाटील यांनी म्हटलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. 26 जानेवारीला रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद आज संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सुरक्षित असताना आदितीताई तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मान राज्य सरकारने त्यांना दिला. पण काल एक घटना अशी घडली की त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू जे माजी आमदार अनिकेत तटकरे देखील व्यासपीठावर होते. त्याच्यामुळे हे मी जेव्हा क्लिप बघितली तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला. कारण प्रोटोकॉलनुसार आजी आमदार माजी आमदार यांना बसायसाठी एक पेंडॉल असतो आणि झेंडावंदन झाल्यानंतर पालकमंत्री तिथे जाऊन त्यांचं स्वागत करत असतात. पण आजच्या घटनेने तटकरे साहेब आणि भरतशेठ गोगावले यांचा पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झालाय. तर मला असं वाटलं की बाबा शासनाने अनिकेत तटकरेंसाठी खास GR काढला का, याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसशी आणि संपर्क कलेक्टर साहेब आणि RDC यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते नॉट रिचेबल होते. पण आणि ही घटना योग्य नाही. कारण 26 जानेवारीचा कार्यक्रम संवेदनशील कार्यक्रम असतो, त्याला प्रोटोकॉल आहे, नियम आहे. पण शासनाचे अधिकारी सत्तेच्या पुढे हतबल झालेत असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. तर अशी गोष्ट भविष्यात होऊ नये म्हणून राज्य सरकारचे मुख्य सचिव यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि अशी घटना परत होणार नाही याची खबरदारी घ्या. कारण तटकरे कुटुंबांकडे बऱ्याच वर्षापासून पालकमंत्री पद आहे, मंत्रीपद आहे. ते अनिकेत तटकरे स्वतः तालिकेचे अध्यक्ष होते, ते स्वतः आमदार होते. पण त्यांच्याकडून ही गोष्ट अवधानाने घडली की कसे. पण जे राज्य सरकारचे अधिकारी आहेत, SP आहेत, पोलीस आहेत, त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं. ही गोष्ट चुकीची झाली. पण या संदर्भात कोणीच आवाज उठवला नाही. आणि अनिकेत तटकरे काय माझे शत्रूच आहेत, काय माझा काय त्याच्याशी वाद नाही. पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.